हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल स्टडी विथ संदीप सर. या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी भूगोल पाठ 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा किंवा या प्रकरणाचा स्वाध्याय आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपले नवनवीन स्वाध्यायाच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा स्वाध्याय. पाहूया मित्रांनो, प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्यांची आपल्याला थोडक्यात उत्तरे लिहायची आहेत. पाहूया. कायिक विदारण म्हणजे काय? या ठिकाणी आपल्याला कायिक विदारण म्हणजे काय हे स्पष्ट करायचं आहे. याचं उत्तर आहे, खडकांच्या रासायनिक स्वरूपात कोणतेही बदल न होता खडकांचे फुटणे, तुटणे, खडकांचे भाग विलग होणे म्हणजेच कायिक विदारण होय. अपपर्ण, कणात्मक विदारण व खंड विखंड या कायिक विदारणाच्या प्रक्रिया आहेत. कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारणाचा प्रभाव जास्त असतो. बघा मित्रांनो, कायिक विदारणाचा जो काही प्रभाव असतो हा कोरड्या प्रदेशात किंवा कोरड्या हवामानाच्या प्रदेशात जास्त असतो. पाहूया. रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? मित्रांनो, या ठिकाणी रासायनिक विदारणाचे जे काही प्रमुख प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो, रासायनिक प्रक्रियेमुळे खडकांचे रासायनिक गुणधर्म बदलून त्यांचे नैसर्गिक विघटन होणे म्हणजेच रासायनिक अपक्षय होय. कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी बघा, कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण हे जे काही आहेत हे रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार आहेत. पावसाचे पाणी ढगातून जमिनीवर पडेपर्यंत वातावरणात प्रवास करत असताना त्यात हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू काही प्रमाणात मिळतो. त्यातून सौम्य कार्ब आम्ल तयार होते. अशा आम्लात चुनखडीसारखे पदार्थ सहज विरघळतात. हे जे काही आपल्याला दिलेले आहे मित्रांनो, हे म्हणजे कार्बनन. पाहूया. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. द्रवीकरणाच्या क्रियेमुळे खडकातील क्षार विरघळून खडक ठिसूळ बनतात. हे जे काही आहे मित्रांनो, किंवा ही जी काही क्रिया घडून येते ही म्हणजे द्रवीकरणामुळे घडून येते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. या प्रक्रियेस भस्मीकरण असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे रासायनिक विदारण होते. बघा मित्रांनो, भस्मीकरण ही जी काही प्रक्रिया आहे ही लोह आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक प्रक्रियेमुळे घडून येते आणि या प्रक्रियेला आपण भस्मीकरण ही प्रक्रिया म्हणत असतो. पाहूया मित्रांनो. जैविक विदारण कसे घडून येते? या ठिकाणी आपल्याला जे काही जैविक विदारण आहे ते कशा प्रकारे घडून येते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पाहूया याचं उत्तर. मानव, वनस्पती आणि प्राणी या सजीवांकडून जैविक विदारण घडून येते. बघा मित्रांनो, मानव, वनस्पती आणि प्राणी हे जे काही सजीव आहेत यांच्याकडून जैविक विदारण जे काही आहे हे घडून येते. जुन्या वस्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढल्याने खडकांच्या कणात ताण निर्माण होतो व खडक फुटू लागतो. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी कीटक जमिनीत बिळे तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. त्यांच्या खनकामुळे देखील खडकांची विदारण होते. बघा मित्रांनो, उंदीर, घुशी, ससे हे जे काही प्राणी आहेत किंवा कीटक कृमी हे जमिनीत बिळे तयार करतात आणि या प्राण्यांना आपण खनक प्राणी असे म्हणतो. त्यांच्या खननामुळे देखील खडकांचे विदारण घडू शकते. म्हणजे ते काही जे काही खनन करतात मित्रांनो, त्यामुळे देखील विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, हरिता, दगडफूल इत्यादी वनस्पती आढळतात. त्यांच्यामुळे देखील खडकांचे विदारण घडून येते. बघा मित्रांनो, अनेकदा खडकांवर जे काही शेवाळ असते, हरिता असते किंवा दगडफूल असतात, हे जे काही वनस्पती असतात यांच्यामुळे देखील खडकांमध्ये विदारण घडून येते किंवा त्यांच्यामुळे जे काही असतात त्या दगडामध्ये जाऊन ते विदारण निर्माण करतात. बघूया मित्रांनो. विदारण व विस्तृत झीज यांच्यातील फरक आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचा आहे. बघा मित्रांनो, याचं उत्तर. खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बघा, खडक फुटणे किंवा कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला विदारण किंवा अपक्षय असे म्हणतात. विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होते किंवा होणे शक्य आहे. या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. कायिक विदारण, रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. बघा मित्रांनो, विदारणाचे जे काही मुख्य प्रकार आहेत ते म्हणजे कायिक विदारण,
रासायनिक विदारण आणि जैविक विदारण हे जे काही आहेत हे विदारणाचे मुख्य प्रकार आहेत. मंद गतीने होणारी विस्तृत झीज आणि तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज हे विस्तृत झीजचे प्रकार आहेत. बघा मित्रांनो, मंद गतीने होणारी विस्तृत झीज आणि तीव्र गतीने होणारी विस्तृत झीज हे जे काही आहेत हे विस्तृत झीजचे दोन प्रकार आहेत मित्रांनो. पाहूया प्रश्न दुसरा. चुकी बरोबर ते लिहायचंय मित्रांनो आणि चुकीचं असेल तर ते विधान आपल्याला दुरुस्त करायचंय. पाहूया पहिलं विधान. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. याचं उत्तर आहे मित्रांनो चूक. कारण भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होतो, तो हवामानाचा परिणाम होत नाही मित्रांनो. भूकंपावर जो काही असतो, भूकंप हा जमिनीतून निर्माण होतो, त्यामुळे भूकंपात प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होतो मित्रांनो. या ठिकाणी पाहूया दुसरं विधान. आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. याचं उत्तर आहे मित्रांनो बरोबर. पाहूया तिसरं विधान. शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होतात. याचं उत्तर आहे मित्रांनो बरोबर. पाहूया मित्रांनो चौथं विधान. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजेच विदारण होय. याचं उत्तर आहे मित्रांनो बरोबर. पाहूया पाचवं विधान. अपपर्णातून जांभा खडकाची निर्मिती होते. याचं उत्तर आहे मित्रांनो चूक. कारण बेसाल्ट खडकाचे भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. मित्रांनो, जो काही बेसाल्ट खडक आहे याचं भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. पाहूया मित्रांनो प्रश्न तिसरा. खालील उक्तकता आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. पाहूया उक्तकता. यामध्ये आपल्याला विदारण प्रक्रिया दिलेली मित्रांनो. पाहूया याचं उत्तर. विदारण प्रक्रियेमध्ये आपण पाहिलं मित्रांनो की विदारण प्रक्रियेचे 3 प्रकार पडतात. ते म्हणजे पहिलं आहे कायिक विदारण, दुसरं रासायनिक विदारण आणि तिसरं म्हणजे जैविक विदारण. कायिक विदारणामध्ये पण मित्रांनो 2 विभाग पडतात. ते म्हणजे कणात्मक विदारण, खंड विखंडन, छिन्न भिन्न विदारण आणि दुसरं म्हणजे अपपर्णन. रासायनिक विदारणामध्ये पण 3 प्रकार पडतात मित्रांनो. पहिला म्हणजे द्रवीकरण, दुसरा कार्बनन आणि तिसरा म्हणजे भस्मीकरण मित्रांनो. जैविक विदारणामध्ये 2 विभाग आहेत मित्रांनो. पहिला आहे खणक प्राण्यांनी बेळ तयार करणे आणि दुसरं म्हणजे झाडांची मुळे खडकातील भेगांमध्ये वाढल्यामुळे खडक फुटणे. शेवाळे, हरिता व दगडफूल या वनस्पती मुळे खडकांची विदारण होते. बघा मित्रांनो, आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं की खडक जो आहे हा फुटण्याचं कारण म्हणजे त्यावर येणारे शेवाळ, हरिता व दगडफूल या वनस्पतींची मुळं खडकांमध्ये जाऊन त्यांचं विदारण घडून आणतात. प्रश्न चौथा मित्रांनो. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. जे काही आपल्याला विदारण दिलेले आहे मित्रांनो त्यावरून आपल्याला विदारणाचा प्रकार ओळखायचा आहे. पहिलं विधान आहे काही प्राणी जमिनीत बेळ तयार करून राहतात. मित्रांनो, आपण वरच्या प्रश्नांमध्ये पाहिलं की जे काही उंदीर, घूस, ससे हे जे काही प्राणी आहेत ते बेळ तयार करून राहतात आणि आपण त्यांना जैविक विदारण या प्रकारामध्ये मोडतो. पाहूया मित्रांनो दुसरं विधान. खडकातील लोहावर गंज चढतो. याचं उत्तर आहे मित्रांनो रासायनिक विदारण. हा जो काही आहे हा रासायनिक विदारणाचा प्रकार आहे मित्रांनो. तिसरं विधान आहे खडकांच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. हे जे काही आहे मित्रांनो हे कायिक विदारणाचा प्रकार आहे. पाहूया मित्रांनो चौथं विधान. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. हे जे काही आहे मित्रांनो हे कायिक विदारणाचा प्रकार आहे. हा देखील कायिक विदारणाचा प्रकार आहे मित्रांनो. विधान मित्रांनो ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. याचं उत्तर आहे मित्रांनो कायिक विदारण. हा जो काही आहे हा कायिक विदारणाचा प्रकार आहे मित्रांनो. पाहूया पाचवा प्रश्न. अंतर्जाळाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात माहिती लिहायची मित्रांनो. या ठिकाणी जे काही अंतर्जाळ माध्यमातून भारतामध्ये जी काही भूस्खलनाची घटना घडलेली मित्रांनो त्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती लिहायची. पाहूया ती माहिती. एकसारखा दमदार पाऊस, अरुंद रस्ता, वाहनांची व बग्ग्यांची गर्दी व इतर अडचणींना तोंड देत पुण्याहून NDRF टीम 400 जवान, डॉक्टर्स, नर्सेस सहित माळीण येथे दाखल झाली. 6 महिन्यानंतर 129 मृतदेह बाहेर काढण्यात आले. तरीही आणखी मृतदेह जमिनीखाली होती. संपूर्ण गाव मातीखाली गायब होण्याची ही राज्यातील पहिलीच दुर्घटना. पश्चिम घाटातील औद्योगिक प्रकल्पांसोबत डोंगर उतारावरील शेताला, जंगलतोडीला या घटनेसाठी जबाबदार धरण्यात आले. अमेरिकेच्या अंतर्जाल यंत्रणा नासाने या दुर्घटनेच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी या घटनेसंबंधित सूचना दिली होती. नासाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरून 29 जुलै रोजी सायंकाळी या भागातून भूस्खलन होण्याचा धोका उघड करत हाय अलर्ट दिला होता. बघा मित्रांनो, या ठिकाणी 29 जुलै रोजी सायंकाळी या भागात भूस्खलन होण्याचा धोका आहे अशी जी काही हाय अलर्टची सूचना होती ही नासाद्वारे आपल्या भारताला मिळाली होती मित्रांनो. भीमाशंकरच्या डोंगराळ भागात
पर्पल कोड हा अलर्ट दिला होता. पर्पल कोड तेव्हा दिला जातो मित्रांनो जेव्हा भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या भागात 175 मिमीहून अधिक पावसाची नोंद होते. बघा मित्रांनो, पर्पल जो काही कोड आहे हा कोड तेव्हा दिला जातो ज्यावेळी भूस्खलन होण्याचा धोका असलेल्या भागात 145 मिमीहून अधिक पावसाची ज्यावेळेस नोंद घेतली जाते मित्रांनो, त्यावेळेस हा पर्पल कोड अलर्ट दिला जातो मित्रांनो. या भागांमध्ये माळीन गावाचा देखील समावेश होता, परंतु भारतात मात्र हाय अलर्टकडे लक्ष दिले नाही. या अलर्टकडे दुर्लक्ष केले मित्रांनो भारताने. बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही आंतरजालातील भूस्खलनाची जी काही घटना आपल्या भारतामध्ये घडली त्या घटनेविषयी आपण थोडक्यात जी काही माहिती होती ती लिहिलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी आपला स्वाध्याय कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन पाठासोबत, नवीन प्रकरणासोबत, नवीन स्वाध्यायासोबत. थँक्यू फ्रेंड्स. बाय अँड बेस्ट ऑफ लक.